नमस्कार मित्रांनो, आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरी विषयक माहिती, रोजगार विषयक माहिती, पुन्हा सामाजिक माहिती अशी सर्व इत्थंभूत माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। आता मित्रांनो, आता जे पदवीधर तरुण आहेत, या पदवीधर तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप ही योजना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली आहे आणि या योजनेतून या तरुणांना 61,000 रुपये पगार सुद्धा मिळणार आहे। आता मित्रांनो, यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे, यासाठी कोण अर्ज करू शकतो, अर्ज कसा करायचा आणि नेमकं या तरुणांना कोणतं काम असणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर ही माहिती खास आहे पदवीधर तरुणांसाठी, कारण पदवीधर तरुणांना या माध्यमातून जवळपास 60 तरुण हे महाराष्ट्रात घेतले जाणार आहेत आणि या तरुणांना जिल्हाधिकाऱ्यासोबत, जिल्हा परिषदच्या सीईओ सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे। म्हणजे प्रशासनाचा एक अनुभव या तरुणांना मिळणार आहे आणि या तरुणांना प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे। काम कसं असतं, काम कसं करायचं याबद्दलची सर्व माहिती या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आणि हा पगार तुम्हाला 12 महिने मिळणार आहे आणि 12 महिन्याच्या नंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही, मात्र प्रशासनाचा एक अनुभव येणार आहे आणि ही 12 महिन्यांसाठी जे पदवीधर तरुण आहेत अशा तरुणांसाठी खूप चांगली संधी आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 26 वर्ष। या वयोगटातील जे पदवीधर तरुण आहेत हे यासाठी अर्ज करू शकतात। पदवीधर कोणत्याही शाखेतला पदवीधर असला तरी त्याला 60% असणं अनिवार्य आहे। त्यासाठी त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा येणं सुद्धा गरजेचं आहे आणि याची निवड प्रक्रिया अशी असणार आहे की ऑनलाईन चाचणी असणार आहे, निबंध लेखन असणार आहे आणि त्या तरुणांची मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे आणि त्या माध्यमातून त्या तरुणांची निवड केली जाणार आहे। तर महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, या अर्जासाठी 500 रुपये फी सुद्धा लागणार आहे आणि यासाठी आता ज्या तरुणांना अर्ज करायचा आहे तर मग हे अर्ज करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, आपण त्या लिंक वर जाऊन यासाठी सविस्तरपणे अर्ज करू शकता। आणि मित्रांनो, ही खूप चांगली संधी आहे। मुख्यमंत्र्यासोबत सुद्धा आपल्याला काम करायला मिळणार, प्रशासनाचा अनुभव येणार, जिल्हाधिकाऱ्यासोबत काम करायला मिळणार, म्हणजे जे क्लास 1 अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे फेलोशिपला तरुण पात्र होतील त्यांना क्लास 1 म्हणजे गट अ चा दर्जा सुद्धा मिळणार आहे, तेवढ्यापुरता 12 महिन्यापुरता। कारण क्लास 1 अधिकाऱ्यासोबत काम करायला मिळणार म्हणजे त्या लेवलचा अधिकारी असल्यासारखं काम या तरुणांना शिकायला सुद्धा मिळणार, प्रशासनाचा अनुभव मिळणार। म्हणून तरुणांना ही खूप चांगली संधी आहे। प्रत्येक जे पदवीधर तरुण असतील ज्यांचं वय 21 ते 26 दरम्यान असेल त्या प्रत्येक तरुणानं या संधीचा फायदा घेतला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। महत्वाची गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व तरुणांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।